मी डॉक्टर प्रतिभा जाधव, नाशिक. आपणापुढे डॉक्टर राजेंद्र मलोसे लिखित दगड दवाखाना ही कथा सादर करते. दगड दवाखाना, राजेंद्र मलोसे. एकतर मुंबईत जायचीच मला भीती वाटते. त्यात काही आजार किंवा आजारी बरोबर असल्यावर तर अजूनच भीती वाटते. खरं तर तसं भ्यायचं कारण नाही, कारण मी स्वतः डॉक्टर आहे. तरीही मला मुंबईची भीती वाटते. त्यातल्या त्यात जर मुंबईच्या एखाद्या खाजगी डॉक्टरकडे जायचं म्हटलं की अजूनच भीती वाटते. ही भीती अनाठायी असं वाटत असतानाच जास्त भीती वाटत राहते. बरं, याला काही कारण आहे असं काहीच नाही हां, किंवा तसं काही घडलं आहे असंही काही नाही. मी ही कथा लिहितोय. याआधी काहीच घडलं नव्हतं, आता घडलं आहे हे सोडून द्या. म्हणून तर खरं हे मी लिहितोय. आतापर्यंत मला माझा न्यूनगंड पछाडत होता का? नाही. मला अनामिक भीती वाटत असते. जिथे पुढे काहीतरी घडणार आहे त्याबद्दल ती भीती सतत मला जाणवत राहते. ही भीती नेहमीच खरी ठरत आलेली आहे आणि आत्ताही ती खरी ठरली आहे. म्हणून तुम्हाला माझी ही कथा वाचण्याशिवाय पर्याय नाही. माझ्या भीतीच्या प्रेमापोटी मलाही त्यावेळी पर्याय नव्हता मुंबईत जाण्याशिवाय. म्हणून तुम्हाला यावेळी मी वेठीस धरणार म्हणजे धरणार, चांगले गचके बसेपर्यंत. आधी मी ठरवलं होतं की आपणच म्हणजे मीच या कथेचा नायक व्हायचं. पण नंतर विचार केला की उगीच कशाला वातावरण तयार करायचं आणि दुसऱ्याची हिरो होण्याची संधी घालवायची. दुसऱ्याची म्हणजे जगदीशची. जगदीश म्हणजे या कथेचा नायक. मी त्याला अजूनही जग्गू बाळ अशीच हाक मारतो. परत आता तुम्ही म्हणाल की मी कशाला मध्ये? तर मी असं ठरवलं की ही कथा घडली तेव्हा मी होतोच ना तिथे. मग मी मध्यस्थ म्हणून काम बघणार. मध्यस्थ पात्रातला वाचक आणि हिरो यांच्यातला. वेळ पडली तर प्रसंगही खुलवणारा. थोडक्यात कथा चांगली वाटली पाहिजे. थोडक्यात ही जगदीशची कथा. जगदीश MBBS म्हणजे डॉक्टर जगदीश जेवळीकर संपूर्ण नाव. हा पुस्तकातला किडा. वाचणार खूप 4 भिंतीत. वाचताना पोहे खाणार किंवा भाजलेले पोहे किंवा दही फोडणी भात खाणार. कुणाशी बोलणार नाही. बोलणार तेव्हा येडचापसारखा बोलणार. आत्मविश्वास कशाशी खातात तर जास्तीत जास्त भाताबरोबर, ही त्याची धारणा. कपड्यांची विशेष आवड नाही. पोरींशी आत्ता थोडंसं बोलायला शिकला. तेही कसं? उदाहरणार्थ, कुठे चाललाय जगदीश? त्याच्याकडे पाहून ती. कुठे नाही. ऊर्ध्व दिशेकडे पाहून हा. मी येऊ का तुझ्याबरोबर? नको विंचू चावल्यागत हा. किंवा पार्टी दे जगदीश. कशाबद्दल? तू पहिला आलास ना टर्म एंडिंगला. मी चहाही पित नाही. बालके जग्गू. म्हणजे बघा, ही त्याला पार्टी मागते आणि तो देत नाही. थोडक्यात जगदीश म्हणजे मध्यमवर्गीय. अजून थोडक्यात, जगदीश तसा दिसायला बरा. सावळा, नीटस नाकी डोळी, उंची चांगली 5.6 फूट, कुरळे केस, चमकदार डोळे. पण चेहऱ्यावरचे भाव, भाजीत मीठही नाही आणि तिखटही नाही. ती खाल्ल्याबरोबर चेहरा कसा होईल तसे. खांदे खूप ओझं पडल्यासारखे झुकलेले. मान तशीच कुठेतरी जमेल तिकडे झुकलेली. हात कुठे ठेवावेत अशा संभ्रमात कायम हाताच्या हालचाली. कधी खळाळून हसणं नाही, कधी समरसून रागावणं, चिडणं नाही. मला जगदीश एकाच भूमिकेत विशेष चांगला दिसत आला आहे. तो म्हणजे हिंदी पिक्चरमधला पळवून आणलेला वैज्ञानिक, ज्याला अणु किंवा तत्सम गोष्टीतलं राज माहीत असे आहे. आणि आता हा जगदीश ॲप्रन, डोळ्यावर चष्मा, विस्कटलेले कुरळे केस घेऊन व्हिलन कंपनीच्या प्रयोगशाळेत उभा आहे. देशावर भरपूर प्रेम आणि इकडे गँगची टेस्ट ट्यूब हातात.
त्यात रसायन. यावेळी जगदीशच्या म्हणजे त्या वैज्ञानिकाच्या चेहऱ्यावर कुठले भाव असतील तसे भाव, तसा चेहरा, तसं वागणं, तसं चालणं, म्हणजे मूर्तिमंत आपला हिरो जगदीश. आत्ताशी तुम्हाला कळलं जगदीश कसा आहे ते. आणि माझा एक सिद्धांत तुम्ही नेहमीप्रमाणे खरा ठरवला. हिंदी पिक्चरचं उदाहरण द्या, वाचकांना पटतं आपल्याला काय सांगायचं आहे ते. माझ्याही आयुष्यात असा एखादा दिवस उगवतो. उठल्याबरोबर पोटात मोठा खड्डा, रहाट पाळण्यातून खाली येताना पडतो तसा मोठा खड्डा. आजचा दिवस कसा जावा, कसा जाईल, आत्मविश्वास उगीचच सकाळी सकाळी जातो. तसा मोठा भीतीचा गोळा घेऊन दिवसभर फिरायचं. दिवस तर असा लांबलचक काम नसलेला, समोर पडलेला, कधी संपेल दिवस असं होतं. असाच आजचा दिवस होता. त्यामुळेच मी आज काही लिहू शकलो नाही. कदाचित आज मी आणि जगदीश दोघांचा दिवस सारखाच असेल. एक दिवस अचानक मला तिने बोलवलं घरी तिच्या. तर ती रडत बसलेली. का रडतेस? जोराचा हुंदका. अगं पण हे बघ, काही सांगशील की नाही? प्राप्त परिस्थितीत पुरुष वर्गाची गोची सांप्रत ठरलेली असते. काही कळत नाही. हे फुटलेलं धरण कसं रोखावते. अगं पण सांग ना. ती एक पत्र माझ्याकडे सरकवते. कारण ही गोष्ट 1982ची. त्या काळी फोन नव्हते. मी वाचत जातो. मग मला कळतं तिचं रडणं. पत्र जगदीशचं असतं. त्या काळी तो पहिल्या वर्षाला असतो MBBSच्या. हॉस्टेलला राहण्याची सवय नाही. त्या राहण्यालाही बरेच गट्स लागतात. तो ॲडमिट असतो वॉर्डात. कारण जुलाब, वांत्या, इथपर्यंत ठीक. पण त्याला तपासणारे डॉक्टर म्हणजे आमचे सर खूप हुशार. त्यांनी जगदीशला सांगितलेलं असतं की तुला हृदयरोग आहे, हृदयाची एक झडप खराब. तुला पूर्वी काही त्रास होता का? नाही. तुला आधी कोणी डॉक्टरने नीट तपासलं नाही का? नाही. काहीच त्रास नाही. पण आजार तर आहे. जगदीश अजूनच हबकतो. आणि तिला पत्र कारण ती त्याची दीदी उर्फ बडी बहन. तिच्यावर संकट. एकुलता एक तिचा भाऊ. ती रडते आणि मला पाचारण केलेलं. अर्थात मला कळलं या संकट निवारण समितीचा मी अध्यक्ष. हे बघ, रडू नकोस. त्याला इकडे बोलावून घे. त्याला मी मुंबईला घेऊन जातो. माझ्या मामाला हाच आजार होता. त्याचं मुंबईहून ऑपरेशन करून आणलेलं आहे. तो चांगला झाला आहे. यात काळजी करण्यासारखं काहीही नसतं. फक्त लोक हृदय म्हटलं की जास्त घाबरतात. तिला एकदम आधार वाटतो. ती थांबते. जगदीशला ताबडतोब पत्र लिहिते. जगदीश येईल तेव्हा बघू. मी तिचं सांत्वन करीत सुटतो आणि मनातल्या मनात ते दिवस आठवत राहतो. तो दिवस 1980चे दिवस आठवतात. माझा मामा, श्री त्याचं नाव, BSc ॲग्री, घरी 200 एकर शेती. तोच पाहतो शेती आणि हा आजार. हृदयाची एक झडप खराब. पूर्वीच सांगितलेले ऑपरेशन आवश्यक. घरचे लोक ऑपरेशनच्या विरोधात. कारण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज इत्यादी. योगायोगाने श्रीमामा माझ्या वयाचा. आजोबांचा दोष. एक दिवस तो माझ्याकडे येतो. खूप दम लागतो. सांधे दुखतात. छातीत धडधड होते. मामा, बरं व्हायचं आहे ना? अजून तर लग्न करायचं आहे. बरं व्हायचं असेल तर ऑपरेशन हाच इलाज, नाहीतर लग्न करू नकोस. मीही नवीन डॉक्टर झालेला, त्याला दमात घेतो. घरचे लोक ते नाहीच म्हणतात. हे बघ मामा, 15,000 रुपये लागतात. कुठूनही आण. घरी सांगू नकोस. मी येतो तुझ्याबरोबर. घरी ऑपरेशन झाल्यावर कळवू. ते धाडस केल्याशिवाय तुझं आयुष्य वाढणार नाही. अगदी वाईट शब्दात सांगतो तुला बघ. घरी काय सांगायचं? नाना नानींना सांग. मुंबईला तपासायला चाललो आहे. 8 दिवस लागतील. ते बरोबर आले तर? त्यांना सांग मी माझा दवाखाना बंद करून बरोबर येतो आहे. मी हवं तर पत्र देतो. झालं.
श्री मामा घरी गेला. मी पत्र लिहिलं. 8 दिवसांनी मामा हजर. त्याला मुंबईला घेऊन गेलो. माझा एक मित्र हृदयरोग शल्यचिकित्सक. त्याने सर्व तपासण्या केल्या आणि जे हॉस्पिटलला ऑपरेशन ठेवलं. तर समस्त वाचक हो, त्या दिवशी 3 हृदयांची ऑपरेशन्स झाली. तिघांनाही आयात झडपा बसवण्यात आल्या. बाकी दोघांबरोबर नातेवाईकांचा प्रचंड मोठा घोळका आणि श्री मामाबरोबर मी एकटा. एक पंजाबमधला पेशंट, एक कर्नाटकमधला आणि मामा महाराष्ट्रातला. पंजाब आणि कर्नाटक बरेच आजार वाढलेले पेशंट. महाराष्ट्र थोडासा बरा. झाले तिघांचे ऑपरेशन. तिघही 72 तास अतिदक्षता विभागात. मध्ये जाण्याची परवानगी नाही. डॉक्टर मित्र आला तर त्याच्याबरोबर कसाबसा मी आत जाणार आणि बाहेर आल्यावर पंजाब कर्नाटक मला छळणार. आमचा पेशंट कसा आहे? कधीतरी एखादी नर्स येऊन बाहेर डोकं काढून ओरडणार, पंजाब का रिश्तेदार, ज्यूस लेके आओ. तो ज्यूस आणून नर्सच्या हातात देणार. बाकी सामसूम. जाता येता डॉक्टर जेव्हा दार उघडत तेवढ्या वेळात जे दिसेल तेवढं, बाकी वरंड्यात मुक्काम. पंजाब गोटात एक सतरंजी अंथरलेली, त्यावर बरेच नातेवाईक बसलेले. कुणी झोपतंय, कुणी सिरियस, तर कुणाच्या चेहऱ्यावर सहल पसरलेली. सिगरेट नाही. कर्नाटक खालीच बसलेले. बरोबर बरेच बोचके, पिशव्या पण, कचाकच पिड्या, बाचाबाची, झोंबाझोंबी. तिसरा कोपरा माझा, मी एकटाच, जिन्याच्या पायरीवर बसलेला. ते पंजाब कर्नाटक म्हणायचे, तू एकटाच कसा काय? मी त्यांना सांगितलंच नाही मी डॉक्टर आहे म्हणून. मित्र म्हणायचा, श्रीचे कुणी जवळचे आले नाहीत? म्हटलं येणार आहेत. तो म्हणायचा, चल माझ्या घरी, क्वार्टरवर झोप रात्री. इथे कुठे थांबशील? तर त्याला म्हटलं, इथं श्रीमामाजवळ कोण? तो म्हणाला, हेही बरोबर. असं करता करता होता होता 48 तास झाले आणि पंजाबी गचकला. मला थोडा धक्का बसला. 4-5 तास वाईट गेले. मध्ये एकदा श्रीमामाजवळ लग्यानं जाऊन आलो. त्याचा चेहरा घाबरलेला. म्हटलं, घाबरू नकोस, काही होणार नाही, घाबरू नकोस. 72 तास झाले आणि श्रीमामाला अतीव दक्षतामधून काढलं. वॉर्डात घेतलं. मला थोडी मोकळी त्याला भेटायला. एका ड्रेसवर 72 तास न झोपता बसून होतो. पण इथंही माझं वैद्यकीय शिक्षण, सवय, शिस्त कामाला आली होती. कर्नाटकलाही आता अतीव मधून काढणार होते. पण एकाएकी धावपळ झाली. खूप डॉक्टर जमा झाले, नर्सेस, सगळी शिस्तबद्ध धावपळ, पळापळ. कर्नाटकही शांत झाला. मी तर हादरलोच. एकाच गोष्टीने सावरलो. माझा डॉक्टर मित्र मला म्हणाला होता, दोघांचेही हृदय खराब आहेत. ऑपरेशननंतर नक्की काय होईल ते सांगता येत नाही. श्रीचं ठीक होईल. खरं तर एवढं सिरियस पेशंट ऑपरेशनसाठी घेताना 50% संधी असते. पण शासकीय कारभारात कुणालाही नाकारता येत नाही. मग लोक म्हणतात, सरकारीत नको. पेशंट हमखास दगावतो आणि त्यांचा रोष सगळा डॉक्टरवर. हलगर्जीपणा करतात वगैरे. थोडासा हे आठवून सावरलो. पण परत 72 तास मी मनाशीच ठरवलं, वैऱ्याची रात्र आहे. मित्राकडे गेलो. त्याला सांगितलं, काहीही कर, हा बरा झाला पाहिजे, काहीही कर. मला दिसत होतं घरी फार मोठा बारदाना, 7 भाऊ, 4 बहिणी, टिपिकल पुराणमतवादी घर, माझी क्रांती वगैरे विचारणं ऐकणारे लोक आणि मी श्रीमामाला उचलून आणलं होतं. आता काही का होईना, जर माझा हा उठाव फुसकाबार ठरला तर मोठा भीतीचा गोळा. वास माझा मलाच येत होता. मी तर गेल्या 3 दिवसात संडासलाही जायचं विसरून गेलो होतो. मधून मधून एखादंच वाक्य तिकडेच लक्ष असायचं म्हणून ऐकू यायचं. श्री का रिश्तेदार, ज्यूस लेके आओ. 5व्या दिवशी श्रीमामा वॉर्डात फिरायला लागला आणि मी माझ्या आईला लाईटनिंग कॉल केला. असं असं आहे, कुणाला तरी पाठवून दे. संध्याकाळी मोठा मामा आला. मला त्याने जेजेच्या वरंड्यात गावरान शिव्या घातल्या, कौतुक मिश्रित. श्रीमामाच्या
तोंड राहून गळ्यात पडला. नंतर मला विचारलं, काय डॉक्टर, किती दिवसात अंघोळ झोप नाही? जावा हॉटेलीत बिटलीत, जावा बुचकळून यावा. आणि माझं टेन्शन गेलं ओपन हार्ट सर्जरीचं. पण ती अनामिक भीती घर करून राहिली यार. कुठेतरी अंगात भिनली मलेरियाच्या थंडीसारखी. दिवस संथपणे जात राहतो. दिवस संथपणे जात राहतो माझ्या डोळ्यासमोरून. संथ लयीत माझ्या मनातली माझी गती खूपच वाढलेली. भरभरून विचार येतात, गतीने निघून जातात. दिवस संथ चाललेला. कधी पेनात शाई नसते, कधी पेशंट्स खूप असतात, कधी मन गतीत, तर कधी हात दिवसाबरोबर संथ लयीत. असा दिवस, असे दिवस आपल्या नशिबीच काय यावेत? आपली संवेदना दिवसाला वेदना म्हणून का जाणवू नये? सगळं बरं झालं, सगळं बरं झालं. आता श्री मामा डिस्चार्ज. माझ्या मित्राला म्हटलं, गोपीनाथ त्याचं नाव, डॉक्टर गोपीनाथ, हार्ट सर्जन, जे जे, वेळ काढ जरा, जाऊ आज जेवण वगैरे. दादरचं प्रीतम हॉटेल. मला श्रीकांत सिनकर आठवले. मला एक कळलं नाही, श्रीबरोबर तू एकटाच कसा काय? गोपीनाथ, आम्ही घरी न सांगता आलो होतो. काय? हो, तसं केलं नसतं तर हे ऑपरेशन झालं नसतं. अरे पण हे असं मी समजू शकत नाही. पंजाब दगावला, कर्नाटक गेला, तुझी त्यावेळी परिस्थिती काय असेल? अरे यार, हॅट्स ऑफ टू यू. कसं आजचं बिल मी देणार. मुंबईत परत जेव्हा जेव्हा येशील त्यावेळी तू माझा पाहुणा गावाकडचा. डॉक्टर गोपीनाथ बोलत होते, मी भरून पावत होतो. तो दिवस मैत्रीचा होता. असा कधी कधीच भेटतो. मित्र भेटतात त्यावेळी कधी कधी दिवसाचा मूड नसतो. दिवस उत्सुक त्यावेळी मित्र गायब. मित्र आणि दिवस ज्यावेळी दोन्ही मला भेटतात त्यावेळी दिवस एक कयामत असतो. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच, मी गोष्टी वेल्हाळ आहे. सुरुवात कुठे केली होती, कोण हिरो आणि हा बडबड कुठे करतोय? एकदम मल्टीस्टार हिंदी पिक्चर चालला आहे. तिथं डोक्याला ताणतरी नसतो. म्हणजे कसा? हिंदी पिक्चरचं सार्थ वर्णन, बिन भेजे का भजा. मराठीत बिन डोक्याचं भज. नाही कळलं? भजी खाताना आपण डोकं गहाण ठेवतो की नाही? विचार करतो का खाताना? चांगली लागतात, खात जातो, खात सुटतो. मग पोटाचा विचार आपण करीतच नाही. हिंदी पिक्चर तसा पाहिला तर अंगी लागतो. डोकं बाहेर ठेवायचं आणि हिंदी पिक्चर नामक भज खायचं, बिन भेजे का भजा. तर जगदीश आला, म्हणाला, भागवत सर म्हणाले ऑपरेशनची गरज नाही. कुणीतरी म्हणालं डॉक्टर वेंगसरकरांना दाखव. अजून कोणी म्हणालं अमुक कर पण तमुक करू नको. अजून पण तरीही मला एक माणूस, त्याचा मुलगा आणि गर्दभराज ही गोष्ट आठवली. मी तिला म्हटलं, डॉक्टर गोपीनाथकडे जाऊ? तो म्हणेल ती पूर्व किंवा अपूर्व. ती हो म्हणाली. ते एक बरंच झालं, तेवढा सहवास. गेलो तर गोपीनाथ एकदम भडकला. करायला पाहिजे, ऑपरेशन न करणं म्हणजे गुन्हा आहे. मग तिने ठरवलं आधी एक ऑपरेशन पाहायचं. मी म्हटलं ठीक. तर महाराज, ऑपरेशन म्हणजे एक टरकच. टरकते त्याला टरक म्हणतात बरं. ऑपरेशन म्हणजे एक टरकच. 45 मिनिटे माणसाचं हृदय बंद आणि हृदय फुफ्फुस यंत्रावर. माणूस जातो. त्या 45 मिनिटात झडप बदलून नवीन बसवणे एक मोठी कसरतच. खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पण झडप बदलण्याचे ऑपरेशन्स भारतात जेवढे होतात आणि जेवढ्या चांगल्या पद्धतीने होतात तेवढे कुठल्याही देशात होत नाहीत. तिने ऑपरेशन पाहिलं. गंमत म्हणजे ती पण डॉक्टरच, त्यामुळे ती तयार झाली. पण यावेळी मी एकटा नव्हतो. बरोबर तिचे आई वडील. पण तरीही जे जे हॉस्पिटल, 4था मजला, वॉर्ड नंबर 21, 48 तास. जगदीश, रात्रंदिवसाचा पहारा माझा. ज्यूस लेके आव या हळीला माझंच उत्तर.
ती आई वडील व्हरंड्यात किंवा आलटून पालटून गाडगेबाबा धर्मशाळा इथं. 2-3 दिवस टेन्शन. 5व्या दिवशी जगदीश वॉर्डात फिरायला लागला. 10व्या दिवशी विमानाने परत आटपाट नगरीत त्याच्या घरी. मी परत माझ्या घरी शांत झोपलो. झोप, माझी झोप. जेव्हा ती मला मिळत नाही तेव्हा ती माझ्यावर रागवत नाही. मी टक्क जागा राहू शकतो हवे तेवढे दिवस. रात्री जागवतात पण झोप नाही. जेव्हा माझं टेन्शन कमी होतं किंवा जी गोष्ट मला हवी आहे ती मिळते तेव्हा मी झोपेला जाऊन भेटतो सर्वांगाने सर्वार्थाने. आणि मग मी कितीही तास न कंटाळता झोपू शकतो. असाच मी एकदा झोपलो होतो. त्यावेळी मी हॉस्टेलला राहत होतो. प्रिय हॉस्टेल. शनिवारी झोपलो, रविवार गेला. सोमवार जात होता. दुपारी वॉचमनला शंका आली. त्याने उठवलं. साहेब, लाईट चालू होता म्हणून उठवलं. दिवस उगवला का? साहेब, दुपार आहे. असं, पण रविवार आहे ना आज, झोपू दे मला. साहेब, आज सोमवार. मी टक्क जागा झालो. वॉचमनला वाटलं साहेबाला वेड लागले. न खाता पिता माणूस एवढा झोपू शकतो? मी झोपू शकतो, पण फार कमी वेळा असं होतं. आत्तापर्यंत 3 वेळा. एकदा हॉस्टेलला, एकदा श्रीमामाच्या ऑपरेशननंतर, एकदा जगदीशच्या ऑपरेशननंतर. विशेष म्हणजे माझी झोप माझ्यावर नेहमीच प्रेम करीत आलेली आहे. तर जगदीश गेला कॉलेजात, मजेत गेला. MBBS पास झाला, डॉक्टर झाला आणि परत एकदा जगदीशच्या पोटात खूप दुखू लागलं. क्षकिरण केला गेला तर मूतखडा निघाला. आता मूतखडा म्हणजे परत एकदा ऑपरेशन. आधीच एवढं मोठं ऑपरेशन झालेलं, परत एकदा म्हणजे कठीणच. बरं, एकदा आपण मूतखड्याचं ऑपरेशन करू, परत मूतखडा होणार नाही याची काय खात्री? परत एकदा अध्यक्षपद माझ्याकडे देण्यात आलं. तिचे अश्रू, जगदीशचा भाबडेपणा, मार्ग काढणं भाग पडलं. कोणीतरी माहिती दिली होती. महानगरी मुंबईत नवीन मशीन आले आहे, त्याला लिथोट्रिप्सी असं म्हणतात. त्या मशीनच्या सहाय्याने मूतखड्याचा चुरा करतात. तो चुरा लघवी वाटे बाहेर पडतो. ऑपरेशनची गरज नाही. याला 45 मिनिटे त्या मशीनवर झोपवायचं. त्या 45 मिनिटात अतिसूक्ष्म लहरीच्या सहाय्याने खड्याचा चुरा होतो. एवढी माहिती मिळाल्यावर आम्ही मुंबईला जाणारच. महात्मा गांधी स्टोन क्लिनिक असं नाव असलेली एक संस्था मुंबईत कार्यरत आहे. तिथं जायचं ठरलं. किती विरोधाभास. महात्मा गांधी स्टोन क्लिनिक, मराठीत महात्मा गांधी दगड दवाखाना. महात्मा गांधी दगड दवाखाना. लोक महात्मा गांधीजींचं नाव कशाला देतील हे सांगता येत नाही. बरं, देताना त्यातून काय विरोध निर्माण होईल याचा विचारही करीत नाही. त्यांच्या सत्याच्या प्रयोगात त्यांनी मूतखड्याबद्दल लिहिलेलं नाही. मुंबई नावाच्या बाजाराची कल्पना असल्यामुळे मी ठरवलं मुंबईतल्या एखाद्या डॉक्टर मित्राला घेऊन जायचं. म्हणून डॉक्टर मित्रा यांना बरोबर घेतलं. त्यांची ओळख होतीच तिथे, यांची असतेच ओळख. त्याने आम्ही मुंबईत पोचल्यावर क्लिनिकला फोन केला. साधारण फोनवरचं संभाषण कसं असतं? है क्या कोई? आप कौन बात करता है साहब? डॉक्टर मित्रा. गुड मॉर्निंग सर. यू नो, शनिवार का दिन है. डॉक्टर गुप्ता दिल्ली को गया है MG में. मंडे के दिन आएगा वापस. आप मंडे मॉर्निंग को आ जाओ सर. आई विल कीप युअर अपॉइंटमेंट सर. वो ठीक है, लेकिन बाहर गाव का लोग आया है. माझी मुंबई, मराठी मुंबई असं संभाषण झालं असणार. तर डॉक्टर मित्रा मला म्हणाला, डॉक्टर गुप्ता, दिल्लीला MGला. दिल्ली MG म्हणजे काय? ओ, दिल्लीचं महात्मा गांधी स्टोन क्लिनिक, यू नो. अच्छा, असं MG आहे होय. MG रोड प्रत्येक गावात असतो. आधी हे माझ्या लक्षात नाही यायचं. काय? तर याचं मराठीकरण. MG म्हणजे महात्मा गांधी. नाशिकला पण MG रोड आहे. बरं, त्या रस्त्यावर एकही खादीचं दुकान नाही म्हणून लोकांनी महात्मा गांधींचं MG रोड केलं असेल. असंच लफडं SV रोडचं करून ठेवलं आहे मुंबईच्या. तुम्ही कल्पनाशक्तीत आणून बघा, SV रोड म्हणजे काय.
तुमचं सामान्य ज्ञान पक्क नसणारच. 12वीच्या परीक्षेत मी हाच प्रश्न विचारणार मला परीक्षक केलं तर. 2 मार्कांचा. SV रोड म्हणजे काय? बऱ्याच प्रयत्नानंतर SV रोडचा अर्थ परवा कळला. स्वामी विवेकानंद रोड. पार दादरपासून ते बोरिवलीच्या पलीकडे जाणारा हा रस्ता, त्याला स्वामी विवेकानंद नाव किती आदराने लोकांनी दिलं असेल. पण बॉम्बेच्या लोकांनी त्यांचे SV करून टाकले. तर डॉक्टर गुप्ता दिल्लीच्या MG क्लिनिकमध्ये गेले होते. सोमवारपर्यंत मुंबईत मुक्काम केला. सोमवारी मित्राला घेऊन MGत पोहोचलो. पोहोचल्याबरोबर कळलं डॉक्टर गुप्ता आलेले नव्हते. डॉक्टर गुप्ता चीफ मेडिकल डायरेक्टर, डॉक्टर गुजराती विभाग प्रमुख, डॉक्टर शर्मा उपविभाग प्रमुख असे 3 डॉक्टर्स तिथे होते. डॉक्टर शर्मा आम्हाला भेटले. तरुण माणूस, नुकतंच किडनी विषयात अत्युच्च शिक्षण घेतलेलं, पास झालेले आणि व्यवहार म्हणून MGत लागलेले. त्यांनी जगदीशला तपासलं म्हणजे त्याचे क्ष किरण बघितले. स्वतः पेशंट हाच डॉक्टर आहे म्हणून त्यांनी त्याला 15,000 रुपये खर्च सांगितला व त्याला कमी करतो म्हणून पटकन 10,000 सांगितलं. मी त्यांना म्हटलं, अजून काहीतरी कमी करायला पाहिजे. अजून काही कमी करणं माझ्या हातात नाही. खरं तर डॉक्टर हाच पेशंट आहे, तर तुम्ही त्याच्याकडून पैसेच घ्यायला नको. तुम्ही डॉक्टर गुप्तांना भेटा, ते 10 दिवसांनी भेटतील तुम्हाला. पण हे बघा, तुम्ही त्यांनाच भेटा. मी तारखेची वेळ देतो, त्या दिवशी या. डॉक्टर गुप्ता नक्कीच भेटतील. मुंबई आणि लोकल यांचा घनिष्ठ संबंध. त्यांचं आयुष्यही 10 सेकंद स्टेशनवर थांबणे, नंतर धावणे, परत धावणे, परत धावणे. डॉक्टर शर्मा कामाला लागले. मला कळलं 10 दिवसांनी यावं लागेल, कारण MG क्लिनिकची मोनोपली होती. तसं मशीन आणि अवस्था दुसऱ्या डॉक्टरकडे अजिबात नव्हती. आम्ही परतलो. परत येताना जगदीशने एकच वाक्य पडेल चेहऱ्याने 50 वेळेला सांगितलं, एवढा खर्च नको, आपण ऑपरेशन करून घेऊ. या वाक्याने माझी झोप गेली. 15 दिवसांनी परत MGला गेलो. डॉक्टर गुप्ता, डॉक्टर गुजराती, डॉक्टर शर्मा तिघंही भेटले, म्हणजे होते. शर्मांनी सांगितलं, गुप्तांना भेटा. मी गुजरातींसाठी एक चिठ्ठी नेली होती, म्हणजे शुद्ध भारतीय कार्यालयातला कारभार चालू झाला होता. चिठ्ठी, चिकाटी, लग्गा, ओळख, पैसा. माझा मुंबईतला डॉक्टर मित्रा दुपारी 2 वाजता काम आटपून येणार होता. मी विचार केला, डॉक्टर गुजरातींना नंतर भेटू, आधी डॉक्टर गुप्ताला एकटं भेटायचं. मी माझं कार्ड पाठवलं. लहान गावात राहूनही असं कार्ड छापायला मी शिकलो होतो. डॉक्टर गुप्ताने अतिशय तत्परतेने मला मध्ये बोलवलं. पांढरा शुभ्र सफारी घातलेला, सोनेरी काड्यांचा चष्मा डोळ्यावर, रुबाबदार गोरा पान. वय असेल 40, नंतर कळलं 55 होतं असं. हातात उंची सिगरेट, केस एकदम काळे, बहुतेक विग असावा किंवा केस काळे केलेले असले पाहिजे. वातानुकूल खोलीत तशाच प्रकारची छान खुर्ची, टेबल. डॉक्टर गुप्ता बसलेले आणि समोर चहाचा ट्रे पडलेला. डीप 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 ॲड शुगरवाला चहा. ते मन लावून चहाची पिशवी कपात असे खालीवर करीत होते. मी पोहोचलो तर बैठो, हॅव अ सीट. आधी हिंदी मग इंग्रजी. चाय या कॉफी? चाय. माझं मराठी हिंदी एकदम एक चाय लाव या परिभाषेतलं. त्यांनी मन लावून कपात चहा ओतला, मग दूध, आणि आता ते हिंदी पिक्चरसारखं म्हणणार की चिनी 1 चम्मच या दो. त्यांच्या आधीच नाही म्हटलं 2 चम्मच चिनी. ते वाक्य अशा स्टाईलमध्ये होतं की 2 चम्मच चिनी, 4 चम्मच पाकिस्तानी, 8 चम्मच श्रीलंकन तामिली. डॉक्टर गुप्तांनी चमकून माझ्याकडे पाहिलं. मग आमचा संवाद आणि संभाषण सुरू झालं. ते संभाषण आधा हिंदी आधा इंग्रजीत चाललं होतं. पण वाचकांच्या सोयीसाठी आणि माझ्या हिंदीतल्या चुका लपवण्यासाठी मराठीतच देतो. काय काम काढलं? एक पेशंट आणला आहे. तोही डॉक्टर आहे. त्याला स्टोन आहे. पोरगा आत्ताच MBBS झाला आहे. आधी हृदयाचं ऑपरेशन झालं आहे. मी आता ऑपरेशन नको म्हणून MGमध्ये आलो आहे. डॉक्टर शर्मांना भेटलो होतो. त्यांनी 10,000 खर्च सांगितला आहे. आमचं म्हणणं असं आहे की अजून काहीतरी कमी करायला पाहिजे. किती कमी करायला पाहिजे? 5,000 पर्यंत देऊ.
हे बघा, तुम्हीसुद्धा बघा, पेशंट डॉक्टर आहे, खरं तर तुम्ही पैसेच नाही घ्यायला पाहिजे. तुमचं एकदमच खरं आहे. आपले इथिक्स असं सांगतात, एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरकडून पैसे घेऊ नये. पण बघा, आम्ही या मशीनसाठी 3 कोटी कर्ज काढले. त्यावेळी एकदम मला हेमा मालिनी आठवली शोलेतली. UK आप तो अच्छे लोग हैं, आपसे पैसा लेना नहीं चाहिए, लेकिन बसंती. डॉक्टर गुप्ता पुढे बोलत होते. हे मशीन फार महाग आहे. परत त्याचे पार्ट्स, त्यात बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतात. परत हे हॉस्पिटल, त्याची जागा, डॉक्टर, नर्सेस, हा सगळं खर्च फार आहे. मुंबईत तुम्हाला माहीत नाही, खूप महाग आहे हो सगळं. हो, मला माहिती आहे. तरी पण पेशंट स्वतः डॉक्टर आहे. मी माझं तुंतुनं चालूच ठेवलं. हे बघा, तुम्ही आता 10,000 देऊन टाका. तुमचे 10,000 परत मिळवून देण्याचं काम माझं. ते कसं काय? माझी भोळी उत्सुकता. तुम्ही असं करायचं, स्टोन असलेले पेशंट आमच्याकडे पाठवायचे. एका पेशंट मागे तुम्हाला आम्ही 1,000 रुपये देऊ. तेही पैसे आम्ही चेकने पाठवू. लाच, तीही चेकने. चेकने खुल्लम खुल्ला लाच देणारा माणूस याची देही याची डोळा बघत होतो. नाही गुप्ता साहेब, ते पैसे मला नकोत. माझं म्हणणं आहे की या पेशंटला तुम्ही किती कमी करणार. मी माझा हेका विनंतीपूर्वक आग्रहात बदलला. मी तुम्हाला काय सांगतोय, हे बघा, तुमच्या डोक्यात असेल हा मला कट देतोय, कमिशन घ्या म्हणतोय. पण तसं नाही. तुमचा पेशंट आमच्याकडे येऊन गेल्यानंतर त्याची काळजी कोण घेणार? फॅमिली डॉक्टर. मग त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून हे 1,000 रुपये तुम्ही आम्हाला देणार, आम्ही तुम्हाला देणार. तुमच्या भावना मी समजू शकतो, पण हा पेशंट याच्यापुरतंच आपण बोललो तर. मी खोचकपणावर उतरलो. मग 10,000 द्यावे लागतील, तो गोडच. डॉक्टर मित्रांना तुम्ही ओळखत असाल. मी, हो, तेही येणार आहेत 2 वाजेपर्यंत. हो का? मग तुम्ही 2 वाजेपर्यंत थांबा, नंतरच बोलू. त्याने मला बडा फास्ट कटवलं. मी उठलो, बाहेर आलो, तर डॉक्टर गुजराती आलेले होते. विचार केला, 2 वाजेपर्यंत नुसतं बसायचं, त्यापेक्षा डॉक्टर गुजरातींना भेटून त्यांना पत्र दाखव. कार्ड पाठवलं. त्यांनी अगत्यपूर्वक पेशंट संपल्यावर मला मध्ये बोलवलं. काय म्हणताय? काही नाही, एक पेशंट आणला होता. तो स्वतः डॉक्टर आहे. मी परत माझी LP लावली आणि पूर्ण केली. डॉक्टर गुप्तांना भेटले का? हो. त्यांनी काय सांगितलं? 10. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी नाही करता येणार. मी चिठ्ठी पुढे केली. त्यांनी वाचली. ठीक आहे, हा माझा मित्र आहे, ते तुम्हाला फोन पण करणार आहेत. ठीक ठीक, 9 तर नक्कीच द्यावे लागतील. त्यांनी जगदीशचा केस पेपर मागवला. त्यावर 9 आकडा टाकला. मी सही केली. मी बाहेर, कारण डॉक्टर गुजराती एकदम बिझी. 1 वाजत आला. 4 तास गेले होते आणि 1,000 कमी झाले होते. मला भूक लागली होती. जगदीशला काही देणं म्हणजे जेवण वगैरे शक्य नव्हतं, कारण त्याची ट्रीटमेंट व्हायची होती. मी खाली उतरलो तर तिथे एक कॅन्टीन. तिथे फक्त राष्ट्रीय पदार्थ शिल्लक होता, ऑमलेट. ते खाल्लं, बाहेर पडलो. तर डॉक्टर मित्रा येताना दिसला. माझ्या जीवात जीव आला. त्याला घेऊन परत डॉक्टर गुप्तांकडे. गुप्ता बराच टू द पॉईंट आला होता. हे बघा, डॉक्टर गुजरातींनी 1,000 कमी केले आहेतच. 5,000पर्यंत करायला हवे. मी नेहमी येतो, पेशंट आणतो, मी मुंबईतच असतो. तुम्ही माझ्या या मित्राचं ऐका. डॉक्टर मित्रा बोलला. मला कॅबिनच्या बाहेर पाठवण्यात आलं. डॉक्टर मित्रा आणि डॉक्टर गुप्तांचं बोलणं झालं. डॉक्टर मित्रा बाहेर आला. त्याने सांगितलं 8,000पर्यंत तो तयार आहे. काय करायचं? मित्रा, तू काय म्हणतोयस? मी, करून टाक. मित्रा, मी म्हटलं ठीक आहे, मी सांगतो त्याला. सांग, पण कट कमिशनबद्दल त्याला झापलं पाहिजे यार. तो सरळ चेकने लाच द्यायला निघालाय. हे बघ, ही मुंबई आहे. इथे पैसा सगळं करतो. पण यार, गेली 10 वर्ष आम्ही या गोष्टीविरुद्ध झगडतोय. MBBS असूनही खेड्यात जाऊन बसलोय. आणि गुप्ता, तो पण MBBSच आहे, पण 3 कोटींच्या गप्पा करतो. शनिवारी जातो दिल्लीला विमानाने, सोमवारी परत येतो. तू भावनेने टिपिकल मराठवाडा होऊ नकोस मित्रा. पण हे बघ, आपण नंतर बोलू. 3:30 वाजले. जगदीशची ट्रीटमेंट झाली पाहिजे. बरं,
त्याने जाऊन सांगितलं. जगदीशला 4 वाजता मध्ये घेतलं. 2 तास गेले होते. 1000 कमी झाले होते. याच्यानंतर काही आशा नव्हती. अजून कमी होतील याची. खरं म्हणजे मला पैसे जाण्याचं दुःख नव्हतं, पण गुप्ता सोकावतो असं वाटत होतं. डॉक्टरकडून पैसे घेऊ नये आणि कट कमिशन चेकने देण्याच्या गोष्टी यांनी करू नये. मी बाहेर बसलो होतो. डॉक्टर मित्रा जगदीशबरोबर गेला होता. तेवढ्यात मला डॉक्टर गुप्तांनी परत बोलवलं. या 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 या. परत समोर डीप डीप चहा होता. यावेळी ऐसपैस स्वागत होतं. अरे तुमचा तो मित्र, त्यांचा डॉक्टर गुजरातींना फोन आला होता. त्याने साला आम्हाला दमच दिला. तो म्हणे 7,000 घ्या, नाहीतर करू नका ट्रीटमेंट. आम्ही 1 महिन्यानंतर करू, कारण दुसरं मशीन येतं आहे मुंबईत कुलाबा हिलला, तेथे करून घेऊ. आम्ही म्हटलं रागावू नका, आम्ही करतो. ओके 9-7. ओके. मी गप्पच होतो. मनात नुसता चिडत होतो. यार एक कळलं नाही. नाशिकहून त्या डॉक्टरांचा फोन येतो. डॉक्टर मित्रा तुमच्याबरोबर. यू आर रिअली VIP. कुठलं गाव तुमचं? परत मी कार्ड पुढे सरकवलं. सुरगाणा. कुठे हे? नाशिक जिल्ह्यात. म्हणजे कुठे आहे? किती तास लागतात? 5 तास. म्हणजे जवळ आहे. पण एवढ्या लहान गावात कसे काय गेलात? मी माझा आदर्श त्यांना सांगत बसलो. तो निष्ठेने ऐकतो आहे असं दाखवितही असेल. मग डॉक्टर गुप्ता एकदम बोलायला लागला. मीही MBBS. दिल्लीला माझी चांगली प्रॅक्टिस होती. तुफान चालायची. पण मी एक विचार केला, ज्या प्रमाणात आपण टेन्शन घेतो त्या प्रमाणात पैसा नाही मिळत. आणि जगावेगळं करायचं ठरवलं, जिथे टेन्शन नसेल पण पैसा असेल. चिक्कार पैसा आणि जगावेगळं काहीतरी असेल. या मशीनची कुणकुण लागली. जर्मनीला गेलो. बघितलं. सोपं वाटलं. घेतलं. लोन बँकेकडून 3 कोटी आणि आणलं मशीन. तुम्हाला माहीत नसेल, भारतातलं पहिलं लिथोट्रिप्सी मशीन मी आणलं आहे दिल्लीला. दुसरं आणलं मुंबईत आणि आता तिसरं आणणार आहे मद्रासला. लांबून लांबून लोक येतात. तेवढ्यात फोन वाजला. खरंच तो फोन ढाक्याहून होता. बांगलादेश. पेशंट 30,000 देणार होता आणि त्याला वेळ हवी होती. गुप्ताने हसतमुखाने वेळ दिली, पण चेक लगेच पाठवायला सांगितला. आता बघा, मला टेन्शन नसतं. या ट्रीटमेंटमध्ये धोका काहीच नाही. पूर्वी मी दिल्लीला प्रॅक्टिस करायचो तेव्हा रात्र झोप नसे, कारण खाली हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटचं टेन्शन यायचं मला. सांगा, टेन्शन घेणं म्हणजे आपण आपल्या हाताने आपलं वय कमी करून घ्यायचं नाही का? आता एक मुलगा दिल्लीचं युनिट बघतो. एक पोरगा MBBS होतोय. पुढच्या वर्षी तो मुंबईचं युनिट बघेल आणि मी जाईन मद्रासला. तिथलं युनिट उभं करणार. तेवढ्यात इंटरकॉम वाजला. आया आया म्हणत डॉक्टर गुप्ता उठला. मला म्हणाला, गोवा का मिनिस्टर ॲडमिट है, बुलत आहे, देखता जरा, हेल्प युअर सेल्फ. तो निघून गेला. 15 मिनिटांनी परत आला. तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगतो. हिरो आहे ना अमित खन्ना, त्याला मुतखडा होता. त्याने आम्हाला चिक्कार पैसा दिला. एका सिटिंगमध्ये साफ त्याचा मुतखडा. परत बिझी माणूस. दुसऱ्या दिवशी शूटिंगला. परत एखादा हिरो बघायचा मुतखडेवाला. मी त्याची फिरकी घ्यायची ठरवलं. MG का मतलब क्या होता है? सबके लिए महात्मा गांधी होता है. पण खरं सांगू का, M का मतलब महक, माझ्या मुलीचं नाव, आणि G का मतलब गंगा, मेरी माँ का नाम. पण महक गंगा स्टोन क्लिनिक लोक म्हणाले असते हे काय? मग मी आयडिया काढली. महात्मा गांधी का मतलब भी MG होता है. लोक म्हणतात महात्मा गांधी, मी म्हणतो महक गंगा. त्याने कधीच विकेट घेतली होती. 5:30 वाजता आले होते. डॉक्टर गुप्ता 7वर आला होता. जगदीश बाहेर आला होता. मी उठायचं ठरवलं. अरे बैठो यार, व्यवहार पक्का होईपर्यंत आपण व्यापारी, नंतर आपण मित्र. बैठो, गुप्ता बोलत होता. मी सांगितलेलं विसरू नकोस. एक पेशंट पाठवा, 1,000 रुपये मिळवा. काय? देवीचा रोग कळवा, 1,000 रुपये मिळवा या चालीवर. हे बघ, आदर्शवाद वगैरे ठीक आहे. तुझं वय कमी आहे, माझं ऐक. तू पेशंट पाठव, पैसे मिळव. पैसा आहे तर सगळं आहे. मी म्हटलं, आमच्या भागात एवढी गरिबी आहे की पेशंटजवळ एवढे पैसे येणे शक्य नाही. त्यामुळे मी तुमच्या उपयोगाचा नाही. मी तुमच्याकडे पेशंट पाठवूच शकणार नाही.
हे मी सकाळीच ओळखलं होतं. म्हणून तर 7,000 घेतो, नाहीतर फुकट केली असती ट्रीटमेंट. मी उठलो. निर्लज्जपणाची ही कमाल होती. कळसच होता. मी ताडकन उभा राहिलो, चालता झालो. गुस्सा मत करो भाई. मी बाहेर येऊन सुन्न बसलो. तर कुणीतरी म्हटलं, नमस्कार. नमस्कार. पण मी ओळखलं नाही. मी डॉक्टर वाघ. नाशिक रोडला नाही का आपली जेसीच्या मीटिंगमध्ये ओळख झाली होती. हो हो हो, इकडे काय? मुतखडा झाला आहे. किती घेतले यांनी? 11. वा वा वा. मी आपणाकडून? तेवढेच. मी विचार केला, याचा अज्ञानातला आनंद तसाच राहू द्यावा. आणि गुप्ता, त्याला मी मनातल्या मनात शिव्या आणि मला करंट लागला. जगदीश डॉक्टर म्हणून 10, मी डॉक्टर म्हणून 9, डॉक्टर मित्राबरोबर म्हणून 8, नाशिकच्या डॉक्टर मित्राचा फोन म्हणून 7. गुप्ताने कट, कमिशन, लाच एका डॉक्टरमागे 1000 दिलीच होती आणि ती मी स्वीकारली होती. असो असो असो. तो कुणीतरी आता मोठा झाला आहे, नेत्ररोगतज्ञ झाला आहे. मालाडला त्याने गुरुधन म्हणून हॉस्पिटल काढलं आहे. तो परवा भेटला होता, म्हणाला चांगलं चाललं आहे. जम लवकर बसला. हो, 60-40 फॉर्म्युला. म्हणजे काय? तुम्ही पेशंट पाठवायचा, 60% तुम्हाला, 40% मला. हो का? मी बधीर. पुढे काय? रशियाला जाणार, लेसर आणणार. नवीन नवीन गोष्टी भारतात आल्या पाहिजेत, नाही का? हो रे बाबा. परत तू सांगणार 3 कोटी लावलेत मी या 500 स्क्वेअर फूटमध्ये. अगदी करेक्ट. ओळखलं का याला तुम्ही समस्त वाचक हो? ओळखलं का? नाही ना? कसं ओळखणार? याचे खांदे आता झुकलेले नाहीत, याचे हात जमेल तिकडे पडलेले नाहीत. आता हा रुबाबदार दिसतोय, आत्मविश्वासू. हा शब्द त्याला लागू पडतोय. ओळखलत की नाही? हा डॉक्टर. आता मला सांगा, माझा पराभव मी कुणाला सांगू? महात्मा गांधींना सांगितला तो बरा. आय मीन MG.